मूर्ती लांब पण कीर्तिमान असं काम बरं का आपल्या छोटं भीमचं. म्हणजे डायरेक्ट मोठी ट्रॉली ना धनाधन डायरेक्ट तारींचा बंडल घेऊन डायरेक्ट शेड हो बरं का. तर आज आपल्या शेडला ना तार मारायला सुरुवात केलेली आहे आणि त्यात आपलं मोठं ट्रॅक्टर डिझेल वाचून उभं होतं हो. आणि त्यात मामन ते आले म्हणे तारी बंडल पोच कर म्हटलं थांबा काय ते जुगाड करतो डायरेक्ट छोटा भीम आहे ना डायरेक्ट ट्रॉलीला जोडून डायरेक्ट शेडवर घेऊन गेलो. लय लय डेंजर आहे बरं का आपलं ट्रॅक्टर ही. लय पळत कुणीकडं पण बुंगवा धापा धप. मग काय शेड तार पोचच केली होती बरं का. लगेच तारी पांगवायला सुरुवात केली. आता आपली तार 50 फुटाची एक बंडल आहे बरं का. म्हणजे आपल्याला असे 9-10 बंडल लागणार आहे. आणि आता या बंडलचा विचार जर केला ना 1 इंची घर आहे बरं का. आणि 14 गेज आहे आपल्या तारीची साईज 14 गेजची आहे. आता पोल्ट्रीसाठी म्हणजे कुक्कुटपालनासाठी ना 14 गेजची तार वापरतात. आता बरेच शेतकरी विचारतात बरं का तुमच्या काय रेट आहे. तर आपण ही तार आहे ना 86 रुपये किलोनी घेतलेली बरं का. आता शेडच्या कामावर आपल्या कांदे पण महत्त्वाचे आहे बरं का. म्हणजे कसं कांदे जर चांगले पिकले ना पुढल्या वर्षी आपलं अजून एक शेड झालं पाहिजे असं टार्गेट आहे बरं का आपलं. तर मग आज आपल्याला आहे ना पाणी लावायचं होतं कांद्याला कारण रातची लाईट आहे. आणि रातची लाईट असली का दिवसाच काय बारे बुरे असं ना सगळी खोल फिटिंग करून ठेवायची. मग काय एकदा का रातची लाईट आली का मोटर चालू करून द्यायच्या आणि चालले मग पाणी भरायला म्हणजे काही क्वाक बिग बिंग व्हायचे. आणि त्यात इकडं वाघ जमोकार बे हो वाघ पण आहे तरस पण आहे. पण आता पाणी भरायचं म्हणलं भिवून चालन का ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे आताच्या जगामध्ये. त्याच्यामुळे वाघ दिसू का तरच दिसू काय टेन्शन नाही घ्यायचं आपलं आपलं काम करीत राहायचं.